नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये विविध भागांमध्ये महावितरणकडनं नागरिकांची कुठलीही पूर्वसंमती न घेता परस्पर स्मार्ट मीटर बदलण्याची मोहीम जोमात सुरू आहे. हे स्मार्ट मीटर बसवल्यामुळे वीज बिल भरमसाठ वाढत असल्यानं नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय. याबाबत महावितरणकडे विचारणा केली असता जुने वीज मीटर स्लो असल्यानं वीज वापराच्या तुलनेत कमी बिल यायचं आणि आता योग्य बिल येत असल्याचा अजब दावा त्यांनी व्यक्त केला. या अजब दाव्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून एकाच वेळी सर्वांचेच मीटर स्लो कसे काय होऊ शकतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील विविध भागातील वीज मीटर हे महावितरणकडनं परस्पर बदलण्यात आलेत. एकीकडे महावितरणकडनं स्मार्ट मीटरमुळे वीज बिल कमी होईल असं सांगितलं जात होतं, तरी वास्तवामध्ये स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांची वीज बिलही दुप्पट आणि तिप्पट वाढल्याच्या तक्रारी समोर आल्यात. या तक्रारींमुळे ग्राहक मोठ्या संख्येनं महावितरण कार्यालयामध्ये येऊन संताप व्यक्त करत असल्याचं चित्र आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर खरोखरच ग्राहकांच्या हिताचं असेल तर शासन आणि महावितरणनं त्याबाबत व्यापक जनजागृती करावी. स्मार्ट मीटर ची कार्यपद्धती, त्याचे फायदे, वीज बिल मोजण्याची प्रक्रिया आणि ग्राहकांच्या शंकांचं पारदर्शकपणे निरसन करण्यात यावं. केवळ सक्तीनं मीटर बसवण्याऐवजी नागरिकांचा विश्वास संपादन करणं आवश्यक असल्याचं मत सगळ्यांनीच व्यक्त केलं. सध्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरती प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी वाढताना दिसतेय. त्यामुळे शासन आणि महावितरणनं नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून त्यांच्या शंकांचं समाधान करावं आणि विश्वासाचं वातावरण निर्माण करावं अशी मागणी विविध स्तरांमधनं केली जाते. नागरिकांचा आरोप आहे की स्मार्ट मीटर बसवत असताना त्यांना कुठलीही पूर्वकल्पना किंवा माहिती दिली जात नाही. त्यामुळे वीज बिल वाढल्यानंतर अनेकांना या बदलाचे परिणाम जाणवत आहेत. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याला विरोध करणाऱ्या नागरिकांना सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची चेतावणी देखील देण्यात येत असल्याच्या तक्रारी समोर आल्यात. त्यामुळे स्मार्ट वीज मीटर ही सक्ती नसल्याचं महावितरणचं म्हणणं निराधार ठरत असून यामुळे जे काही वाढीव वीज बिल येत आहे त्यामुळे लोकांमध्ये ताणतणावाचं वातावरण आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवत असताना नागरिकांना महावितरणकडनं वेगवेगळी कारणं दिली जातात आणि अजब दावे केले जातात. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवून महावितरण नागरिकांची आर्थिक लूट करत असल्याची भावना नागरिकांमध्ये प्रबळ होत चालली आहे. त्यामुळे शासन आणि महावितरणनं सक्तीचा मार्ग न अवलंबता व्यापक जनजागृती करावी आणि वाढीव बिलांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी आणि नागरिकांचा विश्वास संपादन करावा अशी मागणी सर्व स्तरातनं होतीये. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाहूयात आता पुढे काय करताय शासन ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.